बघा अरिथमेटिक प्रोग्रेशनचा क्वेश्चन आहे. तर त्यांनी आपल्याला काय काढायला सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये बघा. क्वेश्चन सांगितलं आहे की राईट अँड ए पी काढायला सांगितलेलं आहे. आणि हुज फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 10 अँड कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 5. तर असा अरिथमेटिक प्रोग्रेशनचा क्वेश्चन हमखास परीक्षेला विचारला जातो. तर बघा गिवनमध्ये काय दिलेलं आहे. गिवनमध्ये दिलेला आहे ए इज इक्वल टू 10 अँड डी इज इक्वल टू 5 दिलेला आहे. तर आपण काय करणार आहे, ए पी काढणार आहे. तर ए म्हणजेच काय असते, ती फर्स्ट टर्म असते. T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू काय आहे, 10 आहे. T1 म्हणजेच काय असते, फर्स्ट टर्म तीच ए असते, ती 10 आहे. आता T2 कसा काढणार, T2 इज इक्वल टू T1 प्लस डी. T2 काय असणार आहे, T1 प्लस डी. तर T1 काय आहे आपला 10 आणि डी काय आहे 5. 10 आणि 5 किती, 15 आले. T3 कसं काढणार आहे, देअरफॉर चिन्ह द्यायला विसरायचं नाही. T3 इज इक्वल टू काय असणार आहे, T2 प्लस डी. T2 काय आहे आपला 15, 15 प्लस 5, डी आहे 5. 15 आणि 5 किती, 20 आला. T3 झाल्यानंतर T4 इज इक्वल टू किती आहे, T3 प्लस डी. T3 किती आहे 20, 20 आणि डी किती आहे 5, 20 आणि 5 25. म्हणजेच आपला देअरफॉर ए पी इज काय आहे, ए पी इज इक्वल टू काय आला, ए आहे 10, बी ए म्हणजेच T1 आहे 10, T2 आहे 15, T3 आहे 20 आणि T4 आहे 25. म्हणजे आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन आला काय, 10, 15, 20, 25. थँक्यू.